वाढते सायबर गुन्हे लक्षात घेत बदलापूर शहरातले जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी खरं तर हे मोफत मार्गदर्शन असणार आहे. आणि बदलापूरहून मुंबईकडे खरं तर मुंबईमध्ये याचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे मुंबईपर्यंत नेण्याची आणि सगळी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. खरं तर आपण पाहतोय की सध्या ज्या काही फसवणुकीच्या घटना घडतात त्या जास्तीत जास्त जे काही यामध्ये असतात ते ज्येष्ठ नागरिक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. लाखो करोडोंचं नुकसान आणि फसवणूक त्यांची होत असते आणि यालाच ते बळी पडू नये यासाठी खरं तर आता हे मार्गदर्शन पार पडणार आहे 11 तारखेला. या संदर्भात अधिक आपण माहिती घेणार आहोत. मॅडम आपल्यासोबत असतील. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत आपण की एकंदरीत कुठे किती वाजता आणि कशा पद्धतीनं हे मार्गदर्शन केलं जाणार आहे काय पण. नमस्कार. ज्येष्ठ नागरिक सुरक्षित अभियान आम्ही राबवत आहे. त्यासाठी 11 मेला यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई नरिमन पॉइंट इथे हा प्रोग्राम होणार आहे. तर यासाठी आवर्जून सगळ्यांना आम्ही आवाहन करत आहोत की 11 तारखेला तुम्ही यावे त्यासाठी. कारण आता जे काही ऑनलाईन फ्रॉड चालू आहेत किंवा UPI वगैरे असे एका क्लिकवर तुमचे पैसे गायब होतात अकाउंटमधून. तर त्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम आहे. तर 11 ते 2 वाजेपर्यंत हा प्रोग्राम असणार आहे. तर जास्तीत जास्त नागरिकांनी यावे. तर पहिल्या 50 जणांना प्राधान्य दिले जाईल. तिथे कोण असणार आहे साधारण मार्गदर्शन वगैरे करण्यासाठी? यासाठी आपण सायबर एक्सपर्ट्स तिथे येणार आहेत. अच्छा, धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. संभाजी शिंदे सर आपल्यासोबत असतील. सर काही म्हणजे 2 दिवसांपूर्वी एक ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आले होते आणि महानगर गॅसचं एक फेक ऍप होतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी लाखो रुपये गमावले होते. ते माझ्या मते तुमच्याकडेच ती तक्रार घेऊन आले बरोबर, होते. आपल्या ऑफिस हा, तर काय सांगाल? एकंदरीत अशा बऱ्याच घटना आहेत आणि अनेक जण तुमच्यापर्यंत येत असतात आणि आता एक चांगला हा उपक्रम राबवला जाणार आहे. आवाहन काय असणार आहे बदलापूरकर? मी गेले कुळगाव बदलापूर शहरामध्ये 1 महिन्यापासून माझ्याकडे आतापर्यंत कमीत कमी 10 केसेस आलेल्या आहेत. आणि तुम्ही बदलापूर पोलीस स्टेशनला जर गेलात तर बदलापूर पोलीस स्टेशनला सायबर फ्रॉडच्या गेल्या 1 वर्षामध्ये किती केस रजिस्टर आहेत ना याची गणना करू शकत नाही. एवढ्या केस त्या ठिकाणी सायबर फ्रॉडच्या रजिस्टर झालेल्या आहेत. आता 2 दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर आपण 1 लाख रुपये एका महानगर गॅसच्या नावाखाली फोन येऊन एका भामट्यानं एका ज्येष्ठ नागरिक आमच्या वॉर्डातला त्याच्याकडनं 1 लाख रुपये त्याच्या अकाउंटमधून 5 मिनिटांमध्ये वळती गेले. आता साधारण 2 महिन्यापूर्वी बदलापूर शहरात एक मोठी घटना घडली होती फेब्रुवारीमध्ये. त्याच्यामध्ये तर कोट्यावधी रुपये सायबर अरेस्ट म्हणजे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली गेले होते. तमाम ज्येष्ठ नागरिकच काय पण जनरल लोक सुद्धा आता या सायबर क्राईमच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये सायबर फ्रॉड त्या ठिकाणी होत आहेत. आता याच्यासाठी उपाय काय आहे तर याच्यासाठी लोकांना अवेअरनेस करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. आता सरकारी पातळीवर तर खूप प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित केले जातात. आता या ठिकाणी आरती मॅडम आलेल्या आहेत तर त्यांच्या माध्यमातून आणि एक NGO आहे मुंबईतली त्यांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई नरिमन पॉइंट या ठिकाणी एका मोठ्या सेमिनारचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना आणि त्याच्यामध्ये प्राधान्य आहे. इतर लोकांनाही पण त्या ठिकाणी येऊ शकतात. ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये जास्तीत जास्त यायचं आहे कारण जास्त करून फसवणूक ज्येष्ठ नागरिकांची होते. माझ्या तमाम बदलापूर शहरातल्या नागरिकांना विनंती आहे की तुम्हाला 50 लोकांना पहिल्या 50 लोकांना आम्ही इथनं बस करून नरिमन पॉइंटला त्या ठिकाणी नेणार आहोत. तुमची सगळी व्यवस्था आहे, नाश्त्याची आहे, जेवायची व्यवस्था आहे आणि तुम्हाला तिथं पूर्णपणे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मार्गदर्शन आहे की हे सायबर फ्रॉड कसे होतात, तुम्ही त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायच्यात. तर त्याच्यामुळे माझी तमाम बदलापूरमधील नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या बाबतीमध्ये तातडीनं आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्यांना जायचंय हा 11 तारखेला सकाळी 10 वाजता प्रोग्राम नरिमन पॉइंट या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहे. तुम्ही साधारणपणे रविवारी संध्याकाळपर्यंत या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचंय. मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या नंबरवर तुम्ही साधारणपणे त्याचा संपर्क तुम्ही करायचा आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ज्या मॅडम आहेत याच्यामध्ये जे सगळं आयोजन करतायत तर त्या मॅडमचा नंबर त्या ठिकाणी आरती मॅडम म्हणून त्या आहेत. त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो 8698098222. परत एकदा सांगतो 8698098222. या नंबरवर तुम्ही आरती मॅडमशी संपर्क साधा किंवा माझा जो नंबर आहे माझा नंबर तुमच्याकडे आहे 9881070303. या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा आणि व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून तुमचं रजिस्ट्रेशन तुमचं नाव पूर्ण सांगा. पहिल्या 50 लोकांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. सकाळी 7 वाजता ही बस माझ्या ऑफिसच्या बाहेरून निघेल आणि तुम्हाला परत संध्याकाळपर्यंत या ठिकाणी बदलापूरला आणून सोडेल. माझी कृपा करून ज्यांना ज्यांना याच्यामध्ये काम करायची इच्छा आहे किंवा जे लोक फसले जातात
आणि बदलापूर शहरातले काही एक्सपर्ट्स आहेत, काही एनजीओ आहेत, त्या सुद्धा जरी आल्या त्या ठिकाणी, आणि त्यांनी आपल्याला हा प्रोग्राम आता बदलापूर शहरामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये चळवळ म्हणून करायचा आहे, की लोकांचे सायबर अवेअरनेस जो आहे तो लोकांना क्रिएट करण्यासाठी केवळ एका याच्यावर न थांबता जे लोक त्या ठिकाणी 50 लोक शिकून येतील त्या लोकांच्या माध्यमातून आपण बदलापूर शहरामध्ये सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये हे कार्यक्रम लावणार आहोत. नागरिकांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा. मोठ्या प्रमाणामध्ये सायबर फ्रॉड होत आहेत आणि छोटे छोटे फ्रॉड होत नाहीयेत, अगदी लाखोनी रुपये जात आहेत. म्हणजे आमचे परदेशी एक काळे काका आहेत, त्यांचे 1 लाख रुपये एका मिनिटामध्ये गेले. आमचे दीपक जोशी म्हणून मित्र आहेत, जे या ठिकाणी बदलापूरमध्ये चांगले कलाकार आहेत, त्यांचे 3 लाख रुपये या महानगर गॅसच्या नावाखाली त्या ठिकाणी गेले. सायबर फ्रॉड, तुमच्याकडे स्मार्टफोन आहेत, व्हॉट्सअपवर सुद्धा 5 मिनिटं जरी व्हॉट्सअपवर तुम्ही एखादी चर्चा केली ना तरी तुमचा डेटा त्या ठिकाणी जातो आणि तो डेटा हॅक होऊन त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटमधून पैसे जातात. अशी सध्या मोडस ऑपरेंडी या सायबर फ्रॉडवाल्यांची आहे. त्यामुळे आपण या बाबतीमध्ये खूप अवेअर होणं गरजेचं आहे. याच्यासाठी हा एक चांगला सेमिनार आहे. बदलापूर शहरातल्या तमाम नागरिकांना मोफत सेमिनार आहे. तुम्हाला 1ही रुपया चार्ज नाही भरायचा. उलट बदलापूरवरून तुमची जायची याची व्यवस्था केली आहे. आणि वायसीएमला ठेवण्याचं कारण असं की मुंबईतले लोक या ठिकाणी येऊ शकतात आणि याच्यामध्ये खूप एक्सपर्ट्स, मोठे एक्सपर्ट्स आहेत, ज्यांनी राष्ट्रपतींकडे या बाबतीमध्ये प्रेझेंटेशन दिलेलं आहे, पीएम महोदयांकडे प्रेझेंटेशन दिलंय, ज्यांनी सीएम साहेबांकडे प्रेझेंटेशन दिलेलं आहे. असे सायबर एक्सपर्ट त्या ठिकाणी येणार आहेत आणि ते हे या एनजीओच्या माध्यमातून ह्या गोष्टी सांगणार आहेत. तर परत तक्रारी आमच्याकडे तुमच्या येतात ना, तर तक्रारी येण्यापूर्वी तुम्ही अवेअर व्हा. किंवा प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, हा आपला एक हे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढे जर या सायबर फ्रॉडमधून वाचायचं असेल तर तुम्ही तुमचं अवेअरनेस होणं काळाची गरज. ही एक प्रकारची सायबर लिटरसी आहे, हे लक्षात ठेवा. आणि कृपा करून तुम्ही रविवारी संध्याकाळपर्यंत हे जे 2 नंबर दिले त्या दोन्ही नंबरवर रजिस्ट्रेशन करा आणि बदलापूरमधून आपण 50 लोक त्या ठिकाणी मोफत घेऊन जाणार आहोत. सकाळी 7 वाजता संभाजी शिंदे यांचं कार्यालय कात्रप डीपी रोड या ठिकाणावरनं ही बस निघेल. आणि अजून काही तुम्हाला शंका असतील तर मॅडमला किंवा मला तुम्ही पुढच्या डायरेक्ट 2 दिवसामध्ये फोन करू शकता. मी खरोखर मीडियाचं मनापासून आभार व्यक्त करतो. आमची श्रद्धा असेल, प्रथमेश असेल यांनी खूप चांगलं काम केलंय आणि मीडिया याच्यामध्ये खूप सहभागी होते. त्यांनी सायबर फ्रॉड झाले ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर त्या ठिकाणी काढलेले आहेत. तर यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आम्हाला आहे. त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला काही अडचण असेल तर हे करून तुम्ही या, अशी तुम्हाला मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि या संधीचा तुम्ही फायदा घ्या. हे तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे, लक्षात ठेवा. आणि सायबर फ्रॉड मधनं वाचायचं असेल तर हे सेमिनार अटेंड करा.